सुरुवातीला म्हणाला तो प्रश्न निर्माण झालेला होता, परंतु त्याच्यानंतर मंत्रालयामध्ये बैठक होऊन तिथं बँक ऑफ महाराष्ट्र आणि इतर बँकांचे सगळे वरिष्ठ अधिकारी आलेले होते. त्यांना आम्ही हमी दिली, कारण आमच्याकडे कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतर 11 लाख शेतकऱ्यांना ते कर्ज माफीमध्ये बसतायत. 8,000 कोटी रुपये त्यांना लागत आहेत. परंतु मार्च एप्रिल मे मध्ये कोरोनाचं संकट आल्यामुळं सगळे आपला टॅक्स जो यायचा तो सगळा बंद झाला. म्हणून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही त्यांना नवीन कर्ज द्या, तुमचे 8,000 कोटी आणि ते देईपर्यंत त्याला लागणारं व्याज, त्या दोन्ही गोष्टी राज्य सरकार देईल. हे तोंडी सांगितलं नाही. त्याच्यामध्ये आम्ही कॅबिनेटला तशा प्रकारचा निर्णय घेतला आणि तो निर्णय घेऊन तशा प्रकारची हमी सहकार विभागाकडनं त्या बँकांना दिली, राज्य सहकारी बँकेना दिली, जिल्हा बँकांना दिली. त्यांनी वाटप त्या ठिकाणी सुरू केलं. बँक ऑफ महाराष्ट्राचे त्या दिवशी संबंधित अधिकारी आणि बाकीचे पण होते. ते म्हणले की आम्ही पण वाटप सुरू करतो. आता आम्हाला खात्री पटली की सरकार आमचं व्याज पण म्हणजे आम्ही पैसे देईपर्यंत जेवढं व्याज होईल ते व्याज आणि मुद्दल असं द्यायचं ठरलं. भाजपने काल आंदोलन पण केलं, अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर आहे. यावर आपलं काय म्हणणं आहे? दुसरा प्रश्न की अजूनही कोकणाचा बराचसा भाग अजूनही अंधारात आहे. कोकणाचा तुम्हाला कोकणाची जर भौगोलिक परिस्थिती बघितली तर लक्षात येईल. आपण आजूबाजूची जी मंडळ आहेत त्या मंडळाच्या सगळ्या टीम त्या महावितरण कंपनीने तिथं पाठवल्या. महत्वाची शहरं आणि महत्वाची गावं ही त्याच्यामध्ये सगळी कव्हर झालेली आहे. परंतु दुर्गम भागामध्ये असणाऱ्या वाड्या किंवा तांडे असं आपण ज्याला म्हणतो की ज्याला तिथपर्यंत पोहोचण्याच्या करता ती लाईट टाकणं, अशाच फक्त काही गोष्टी राहिल्या. म्हणून त्या दिवशी चर्चा लोकांना रॉकेट पुरवायचं जेणेकरून आपल्याला वीज देता येत नाही तोपर्यंत त्यांना काहीतरी घरामध्ये दिवा असला पाहिजे म्हणून रॉकेट पुरवण्याचा मोफत रॉकेट पुरवण्याचा निर्णय पण घेतला आणि त्याची अंमलबजावणी पण झाली. आम्ही अधिकाऱ्यांच्या बदल्यात कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार नाही असं म्हटलं होतं. अधिकाऱ्यांच्या बदल्या नाही, कारण IAS ऑफिसरांच्या बदल्या काही काही ठिकाणी जर कुठली अडचण आली, समजा एखाद्याला जबाबदारी दिल्यानंतर त्या जबाबदारीचं जे रिझल्ट मिळायला पाहिजे त्या रिझल्ट मध्ये कुठेतरी कमतरता असेल तर काही काही बाबतीमध्ये आपल्याला तशा प्रकारचे निर्णय घ्यावे लागले. ते निर्णय जनतेच्या हिताच्या करता राज्य सरकारने. दोन प्रश्न. विद्यार्थ्यांचा जे आता विद्यार्थी कोविड-19 हॉस्पिटलमध्ये काम करत आहेत त्यांची अंतिम वर्षाची परीक्षा रद्द होणार नाही असं ICMA आम्ही सांगितलंय. आता विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही 7 तास काम करत असल्यामुळे आम्हाला अभ्यासाचा वेळ मिळत नाही, तर आम्हाला 45 दिवस वाढून मिळाल. आपण म्हणतो ती वस्तुस्थिती खरी आहे. त्याच्याकरता केंद्राची पण मदत पाहिजे, कारण केंद्राने पण तो निर्णय घेतला पाहिजे. काल माझी मुख्यमंत्री महोदयांच्या याबद्दलची चर्चा झाली. मुख्यमंत्री महोदय म्हणाले की ज्यावेळेस त्यांची VC असते त्यावेळेस हा मुद्दा सगळी म्हणजे हा फक्त आपल्या महाराष्ट्रातला नाही पूर्ण देशाचा मुद्दा आहे. त्याकरता हा मुद्दा पंतप्रधानांच्या लक्षामध्ये आणून देऊ, त्याच्यातून तशा प्रकारची परवानगी घेण्याचा प्रयत्न आणि डॉक्टरांची मागणी पण रास्त आहे. आताही डॉक्टरांनी जे सांगितलं ते आणि त्यांनी वेगवेगळ्या चॅनलला 2-3 डॉक्टरांनी त्या मुलाखती दिल्या त्या पण त्यांची वस्तुस्थिती खरी ते काम करायला तयार आहे. परंतु एवढं सगळं काम करत असताना त्यांना अभ्यासाला जो वेळ मिळाला पाहिजे होता तो या सगळ्या अडचणीमुळे मिळू शकत नाही. त्याकरता त्यांच्या मागणीला राज्य सरकारचा पाठिंबा आहे आणि आम्ही आमच्या परीनं देखील केंद्राला हे लवकरात लवकर कसा निर्णय घ्यायला भाग पाडण्याचा आमचा प्रयत्न चालू. एक सवाल है, आपने कहा कि अगर लोगों ने SOP है, गाइडलाइन है कोरोना को लेकर के सरकार ने फॉलो नहीं किया तो आगे कीमत चुकानी पड़ेगी. अभी लोग मांग कर रहे हैं तो और ज्यादा अनलॉक किया जाए और आप कह रहे हैं कि लोग SOP फॉलो नहीं कर रहे हैं. लोग जो सरकार की गाइडलाइन है उसको लेकर के कह रही है या फिर उसको फॉलो नहीं करना चाहिए. ट्रेन की मांग की लगातार लोगों की तरफ से की जनरल पैसेंजर के लिए गेल्या काही दिवसात प्रत्येक दिवशी 2000 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण सापडले. म्हणजे लॉकडाऊन शिथिलतेनंतर हा आकडा वाढतच चाललेला आहे. तुम्ही म्हणता ही वस्तुस्थिती खरी आहे. आपण टेस्टिंग वाढवलेलं आहे. टेस्टिंग वाढवलेलं असल्यामुळं
या बाबतीमध्ये ज्या गोष्टी पुढे आल्या, टेस्टिंग वाढवलेलं असल्यामुळं रोज बाधित असणाऱ्यांची संख्या पुढे जास्त प्रमाणामध्ये यायला लागली. जर टेस्टिंग वाढवलं तर ह्या गोष्टी घडणार, परंतु त्या घडल्या तर आपल्याला ते कंट्रोलमध्ये आणण्याच्या करता मदत होऊ शकते. दुसरी गोष्ट, रेल्वेच्या बद्दल आपण जे काही केलं, आम्ही त्यांना सांगतो की ती लोक जे कोणी महानगरपालिकेमध्ये काम करणारे, आपल्या ह्याच्यामध्ये राज्य सरकारमध्ये काम करणारे किंवा बँकेमध्ये काम करणारे अशा लोकांना ती रेल्वे उपलब्ध करून त्या ठिकाणी दिली पाहिजे. तशा प्रकारची रेल्वे उपलब्ध करून दिली. परंतु आता बाकीच्यांची मागणी यायला लागली किंवा आमचं पण पोट आहे, आम्हाला पण जायला यायला लागतं, आमचाही विचार झाला पाहिजे. परंतु जिथं संख्या वाढते तिथं नाईलाजास्तव सरकारला कठोर भूमिका घ्यावी लागते. तुम्ही जर बघितलं तर त्यातल्या त्या ग्रामीण भागामध्ये बऱ्याच अंशी काम सुरू झालेलं आहे. खरीपाच्या पेरण्या सुरू झाल्यात, लागणी ऊसाच्या सुरू झाल्यात. आम्ही मोठ्या प्रमाणावर त्या त्या भागातला कापूस असेल, सोयाबीन असेल, चणा डाळ असेल, हरभरा डाळ असेल, मका असेल, ह्याच्या खरेदी आमच्या चालू आहेत. मधल्या काळामध्ये काही अडचणी आल्या होत्या, त्या पण सोडवण्यात आलेल्या आहे. अशा प्रकारचा आमचा प्रयत्न चाललेला आहे. पण एक गोष्ट खरी आहे, मुंबई असेल किंवा पुणे असेल किंवा सोलापूर, जळगाव अशी काही शहरं आहेत किंवा ठाणे जिल्ह्याचा काही परिसर असेल, अशामध्ये आपल्याला संख्या तिथं वाढते. आम्ही सतत केंद्राची पण टीम आमच्याशी संपर्क साधून आहे. आम्ही देशात पण इतर ठिकाणी काय काय होतं ह्याचा पण आढावा घेण्याचा प्रयत्न करतोय. पण त्यामध्ये आता इथं डॉक्टर मान्यवर बसलेले आहेत, त्यांनाही तुम्ही विचारलं तर फिजिकल डिस्टन्स आणि बाहेर लोकांच्या मध्ये जात असताना मास्क वापरणं, आपली आपली खबरदारी त्या ठिकाणी घेणं, या गोष्टी तितक्याच गरजेच्या आहेत. आणि जरा कुणाला त्रास थोडासा जरी सुरू झाला तर त्याच्याबद्दल ताबडतोब त्यांनी शेजारच्या दवाखान्यामध्ये जाऊन संपर्क साधला पाहिजे. ही गोष्ट देखील तितकीच खरी. पण एक गोष्ट, आणि आता या गोष्टीला 3 महिने पूर्ण झालेले आहेत. 3 महिने पूर्ण झाल्यानंतर देखील तुम्ही बघा, पोलीस पण आपलं काम करतायत, डॉक्टर काम करतायत, नर्सेस आपण आपलं काम करतायत. त्यासाठी पण एक आहे, आता डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे सुरुवातीच्या काळामध्ये जेवढी भीती एक नागरिकांना सगळ्यांना वाटत होती, ती भीती काही प्रमाणामध्ये त्यांची कमी झालेली आहे. आणि आमचा प्रयत्न सरकारचा हा आहे की हा आटोक्यात लवकर यावा आणि मॉर्टॅलिटी ही कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबली जावी, अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग या दोन्ही विभागाचा आणि आम्हाला सगळ्या सरकारमधल्या काम करणाऱ्या सरकारांचा चीन के साथ संबंध बिगड़े, उसके बाद महाराष्ट्र चीन के साथ जो संबंध बिगड़े हमारे जवान शहीद हुए, उसके बाद महाराष्ट्र का पहला राज्य है जिसने अपने कई सारे प्रोजेक्ट जो है वो होल्ड पे रखने शुरू कर दिए, कई सारे एग्रीमेंट बिल्डिंग के कैंसिल कर दिए हैं. पुणे चाकण में भी ते करायलाच पाहिजे ना. जे राष्ट्र आपल्याकडे वाकड्या नजरेत फक्त कुरबुरे आपल्याबरोबर आपल्या विरोधामध्ये काढतं, अशा राष्ट्राच्या संदर्भामध्ये कडक भूमिका त्या ठिकाणी घेतलीच पाहिजे. उलट नागरिकांनी त्या चीनी तयार झालेल्या एक देखील वस्तू वापरू नये. आपल्या इथल्या 100-125 कोटी जनतेने ते केलं तर चीन जागेवरती. बोलो नाही दादा हिंदीमध्ये मला जे सांगितलं ते मी बोलतो दादा हिंदी नाही, मराठी आहे, मराठी मातृभाषा आहे, मराठीतून बोला. मुंबईमध्ये विशेषतः अनेक गृहनिर्माण सोसायटीमध्ये असं दिसतंय की जे घर कामगार करणारे लोक आहेत त्यांना बचाव केला जातो इकडे येण्यासाठी, किंवा म्हणजे वयोवृद्ध लोक आहेत की जे एकटे राहतात त्यांना देखील मदतीची आवश्यकता असते. पण गृहनिर्माण सोसायटी या सगळ्या गोष्टींमध्ये आडकाठी करतात अशी सातत्यानं. तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये ह्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात पुढे येत होत्या, परंतु नंतरच्या काळामध्ये त्याबद्दलचे काही निर्णय असे घेतले गेले की तुम्हाला असे त्यांना थांबवता येणार नाही. एक गोष्ट खरी आहे, काही सोसायटीमध्ये बाहेरचे लोक आल्यानंतर त्यांना जी भीती होती, परंतु हळूहळू या गोष्टी जरा कमी व्हायला लागलेल्या आहेत. आणि बरेच जण आता उद्या तुमच्या घरामध्ये देखील एखादा काम करणारी व्यक्ती असेल, मग ती गुणवाटी करणारी महिला असेल किंवा काम करणारा मुलगा असेल, गरगडी असेल, तर त्याच्यामध्ये आपण पण विचार करतो टेस्ट करून वगैरे या. आणि आता एक झालेलं आहे
आता केंद्र सरकारने पण त्या गोष्टीला मान्यता दिलेली आहे. आता एक नवीन टेस्टिंगचा प्रकार पुढे आलेला आहे, तो 400-450 रुपयामध्ये होतो. आता ही प्रेस संपल्यानंतर मी मंत्रालयामध्ये जाऊन व्यास आणि आपले मुखर्जी या दोघांनाही बोलून घेणार आहे. आणि माझं काल थोडंसं उजळतं सीएम साहेबांशी पण या विषयावर बोलणं झालं. मधल्या काळामध्ये कसं टेस्टिंगचे 2,000 रुपये, काही काही प्रायव्हेटवाले तर आणखी वाढवत होते, परंतु या सगळ्याच गोष्टी मास्क सकट सगळ्याच गोष्टी आता जरा दर कमी किती किट्स असतील, मास्क असतील, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, त्या सगळ्या आता आटोक्यामध्ये यायला लागलेले आहेत, कमी व्हायला लागलेले. खूप जण त्याच्यामध्ये उतरलेले. आता नवीन औषधं पण पुढे आलेली आहेत की ज्या औषधाची किंमत पूर्वीच्या काळामध्ये 40,000, पूर्वीच्या म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये 40,000, 45,000, 50,000 रुपये एका इंजेक्शनची किंमत होती. ते परदेशातनंच आणावं लागत होतं. काही बाबतीमध्ये काही जण आणण्याचा तो प्रयत्न करत होते, परंतु आता ते इंजेक्शन इथल्या कंपनीला आपल्या भारतामध्ये तयार करायला परवानगी दिलेली आहे आणि त्याच्यातनं त्याची किंमत बऱ्याच अंशी कमी झालेली आहे. अशा प्रकारे जोपर्यंत लस याच्यावर मिळत नाही तोपर्यंत वेगळ्या प्रकारे काही औषधाचा वापर करून, गोळ्यांचा वापर करून ते कसं तो माणूस बाधित झाल्यानंतर, पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्याच्यातनं त्याला बाहेर काढायचं, अशा प्रकारे अनेक स्तरावर प्रयत्न चाललेले आहेत. आणि याचं बारकाईनं लक्ष राज्य सरकारचं, आरोग्य विभागाचं, वैद्यकीय शिक्षण विभागाचं आहे. आणि त्याच्यातून आम्हाला कळालं की बाबा याला केंद्र सरकारची पण मान्यता आहे, तर ताबडतोब त्याचा अंतर्भाव करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. कोरोना को लेकर के दवाई किसने? बाबा रामदेव ने हाँ कोरोना को लेकर, पतंजलि ने कोरोना को लेकर दवा लॉन्च की और अभी तो सब लोग वैसे दवा लाने की कोशिश कर रहे हैं. उनका भी काम है, उन्होंने लाया है. जिनका वो दवा के ऊपर विश्वास होगा उन्होंने यूज करना चाहिए. दादा, सोयाबीन बियाण्याची जी काही फसवणूक झाली आणि मला वाटतं जिल्ह्यात बऱ्याच जिल्ह्यामध्ये सोयाबीन उगवणं झालेलं नाही, तर त्याविषयी काल कृषी आयुक्त, कृषी सचिवांना दौलतना बोलून घेतलेलं होतं. विशेषतः बीड जिल्हा असेल, त्याच्यानंतर नगर जिल्हा असेल, असे काही परभणी जिल्हा असेल, अशा काही जिल्ह्यामध्ये महाबीजचं काही बियाणं उगवलं नाही. ही वस्तुस्थिती खरी आहे. आमचे कृषी मंत्री बाबा भुसे त्यांनी पण फील्डवर जाऊन, दादा भुसे फील्डवर जाऊन त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली आणि काही लक्षात आलं. कृषी विभागाचे काम कृषी आयुक्त दिवसे आणि यांच्याशी बोललो तरी वस्तुस्थिती खरी आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा कुठलाही दोष नव्हता. त्याच्यामुळं ज्या कंपनीनं तशा प्रकारचं बियाणं दिलेलं आहे त्यांनी ताबडतोब त्याच्या संदर्भातलं जे काही नियमाप्रमाणे नुकसान असतं आणि नवीन बियाणं त्यांना देणं गरजेचं असतं, त्या सगळ्या गोष्टीच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि ह्याच्यात कुठं काही कमतरता राहिली तर राज्य सरकार काय शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य सरकार त्या बाबतीमध्ये अतिशय मनापासून शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका घेईल आणि जो चुकीचं वागलेला त्याच्यावर कठोर कारवाई करेल. कोरोना के जो मिसिंग है, एक इंक्वायरी बोली गई है मुंबई पुलिस को करने के लिए, कुछ कहना चाहेंगे आप? नहीं, क्या होता है, जो हमारे हॉस्पिटल है, हमारे यदि गवर्नमेंट के या कॉर्पोरेशन के, उस हॉस्पिटल में कुछ अगर मॉर्टेलिटी हो गई तो तुरंत उसका रिकॉर्ड अपने को मिलता है. बम्बई इतना बड़ा शहर है कि इसमें प्राइवेट जो हॉस्पिटल्स है, प्राइवेट हॉस्पिटल्स में अगर कुछ किसी का डेथ हुई तो वो भी उन्होंने कॉर्पोरेशन को तुरंत बताना चाहिए. ऐसा कभी कभी नहीं होता, तब ऐसा इशू बाहर आता है. इसकी जिम्मेदारी सबकी है. गवर्नमेंट के नाते हमारी तो है ही है, कॉर्पोरेशन की भी है, लेकिन एक आदमी के नाते हर एक की वो जिम्मेवारी है. तो इसके बारे में हमने इंक्वायरी भी लगवाई है और वो उसका एक दफा इंक्वायरी पूरी होने के बाद पूरा रिपोर्ट सामने आ जाएगा. काँग्रेस नेत्यांनी मंत्र्यांनी तक्रार केली होती की सरकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये आम्हाला सहभागी करून घेतलं जात नाही आणि काल पुन्हा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यामुळे काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीच्या नेत्यांची कुठे बैठक झाली? मंत्र्यांची कुणाची? शरद पवार ही तुम्ही नाही, पवार साहेब हे राष्ट्रीय नेते आहेत, सगळ्यांचेच नेते म्हणून ते काही गोष्टीवर चर्चा करतात.
साहेबांची चर्चा म्हणजे काय राष्ट्रवादीची चर्चा असा त्याच्यातनं अर्थ निघत नाही. साहेब कुठेही दौऱ्यावर गेले, काही त्यांना माहिती आली तर एक राज्याचं हित म्हणूनच साहेब ते गोष्टी सांगतात. आता काल मला सह्याद्रीला बोलवलं, वर्षाला बोलवलं, एक शिक्षकांचा महत्वाचा इश्यू म्हणूनच आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं. आणि तुम्ही जे पहिलं म्हणाला त्याच्यानंतर चर्चा ज्यावेळेस बाळासाहेब थोरात, अशोकराव चव्हाण आणि उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री यांची झाली त्यावेळेस त्या दोघांनी बाहेर आलं, स्टेटमेंट केलं की आमचं समाधान झालेलं आहे, प्रश्न संपलेला आहे. आम्ही अजिबात सुरू करत नाही. कुणी म्हणत असलं तर त्यांना काही तसं त्यांनी तो विचार केला असेल, त्यांना असं वाटलं असेल की तोपर्यंत परिस्थिती आटोक्यात येईल आणि आपल्याला शाळा सुरू करता येईल. जोपर्यंत राज्य सरकारला या सगळ्या कोरोनाच्या बाबतीमध्ये खात्री पटत नाही तोपर्यंत कोणत्याही आमच्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींना त्या पालकाच्या पाल्याला कुठली अडचण येऊन दिली जाणार नाही. आता शेवटचा प्रश्न केंद्र सरकारने काय काय त्याचा राज्याला किंवा काही लोकांना आपण थोडस शांतपणे 20 लाख वर काही हजार कोटीचं जे पॅकेज दिलेलं आहे त्याच्यातले किती रुपये आता लक्ष्मण माने माझे आमदार साहेबांनी सांगितलं किंवा मगाशी बहुशे साहेबांनी सांगितलं, अशा काही डॉक्टरांनी सांगितलं, त्यांच्या म्हणणं मान्यच आहे. त्याच्यामध्ये सहानुभूतीपूर्वक विचार केंद्राने पण केला पाहिजे, राज्य सरकारने पण केला पाहिजे. राज्य सरकारच्या ताब्यामध्ये नोटा छापण्याचा अधिकार नाहीये. आज आम्ही गेल्या 3 महिन्यामध्ये पगार करत असताना काय आमची अडचण होती ते आम्हाला माहितीये. काही लोकांचा पहिल्या महिन्यातला पगार पण पूर्ण दिला नाही, तो गणपती उत्सवाच्या पर्यंत देण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. अजूनही अर्थव्यवस्था कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्वपदावर आलेली नाही. काही प्रमाणामध्ये यायला टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी लागलेली आहे. परंतु जे पॅकेज दिलं त्या पॅकेजचा खूप काही तातडीनं मदत सगळ्यांना होईल अशातला भाग नाही. काही निर्णय इतके लॉंग टर्मचे, त्यांनी कर्ज काढायचं, मग बँकेमध्ये जायचं, मग त्या कर्जाला काही हप्ते व्याजामध्ये सवलत मिळणार, काही इतर सवलत मिळणार, अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये खूप चर्चा वेगवेगळी झाली ते पॅकेज दिल्यामुळे. एक आहे त्या पॅकेजच्या निमित्तानं देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये काम करत असणाऱ्या 12 बलुतेदार किंवा इतर वर्ग दिवसभर काम केल्यानंतर त्यांची संध्याकाळी चूल पेटते, म्हणजे रोजचा काम केल्यावरच त्यांना पैसे मिळतात, अशा वर्गाला फार काही मदत त्या ठिकाणी होत नाही. आता राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टनी जसं त्यांच्या अकाउंटला काही पैसे टाकले, असा अनेक घटक आहेत. तुम्ही त्या सगळ्यांची नावं घेतली तर बराच वेळ जाईल, पण तो खूप मोठा वर्ग असा आहे की त्याला तिथं त्यांच्या अकाउंटला पैसे त्या ठिकाणी दिले गेले पाहिजे. आणि तशा प्रकारे आम्ही वेळोवेळी पंतप्रधानांशी पण संपर्क स्वतः मुख्यमंत्री साधतायत. मी देखील अर्थमंत्री या नंतरी अर्थमंत्री महोदय केंद्राच्या त्यांच्याशी पत्रव्यवहार केलाय, इतर मान्यवरांशी पत्रव्यवहार केलाय, असा आमचा प्रयत्न चालू आहे. परंतु ते पॅकेज खूप काही मदत करणार आहे असं वाटत. ओके, थँक्यू. अनेक जे तरुण व्यवसाय आहेत, त्यांच्यासाठी सरकार किंवा राष्ट्रपती काही नियोजन आहे का? आणि अनेक डॉक्टरांना स्टायपेंड वाढवून दिलेला आहे, तर फक्त डॉक्टरांमध्ये आता सध्या कोरोनाचं संकट दूर करण्याच्या करता सगळ्यांची मदत घेतली जाते, त्या प्रकारे तो निर्णय घेतलेला आहे. आणि एकंदरीतच राज्याची परिस्थिती, केंद्राची राज्याची दोघांची परिस्थिती सुधारल्यानंतर, बाकीच्या गोष्टी पूर्ववत पदावर आल्यानंतर निश्चितपणे याच्यामध्ये सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल. नंबर 1, तरुणांच्या बाबतीमध्ये ही अडचण त्या ठिकाणी आहे, परंतु त्यांचं जे रेकॉर्ड, कारण पैसे न द्यायचे तर त्याचं काहीतरी पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे कसं होतं, सुशिक्षित बेरोजगार, त्याचा रेकॉर्ड असायचं. तशा पद्धतीनं रेकॉर्ड जर असेल तर त्याच्यात निर्णय घ्यायला सोपं जातं. नाही तर मग उद्या
मला मिळाले नाही अशा प्रकारच्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी होतात. तर इथून पुढच्या काळामध्ये आधार कार्डचा उपयोग करून घेऊ. वेगवेगळ्या संघटना आहेत, त्या प्रत्येक संघटनाची आपली सगळ्यात जर नंबरवार त्यांची नावं, त्यांचे अकाउंट नंबर, त्यांचे मोबाईल नंबर जर केले तर या गोष्टी बऱ्याच उपयोगी पडतील. आता जसं केंद्राने जो मजूर आहे म्हणजे बाहेरच्या राज्यातून येणारा जो वर्ग आहे त्याच्यावर रेकॉर्ड करायचं चाललंय. परवा 50,000 कोटीचं पॅकेज त्यांच्यावर जाहीर केलं. पण ते पॅकेज जाहीर करताना यादी पुढाकडे जसं आपल्याकडे बांधकाम मजुराची यादी आहे जे त्याच्यामध्ये नोंद करण्यात आली म्हणजे आम्ही बघा त्यांना प्रत्येकी काही हजार रुपये देण्याची व्यवस्था केलेली होती. तशा पद्धतीचा रेकॉर्ड असली तर मदत करणं सोयीचं होतं.